मित्र, आज आपण शीटचा जो पहिला पेपर आहे त्या पेपरमधला दुसरा जो घटक आहे म्हणजे संशोधन अभियोग्यता या घटकाला सुरुवात करीत आहोत. आत्तापर्यंतचा जो पहिला जो घटक होता हा साधारणपणे B.Edच्या अभ्यासक्रमातला भाग होता. विशेषतः शिक्षक, शाळा, अध्यापन पद्धती, अभ्यासक्रम वगैरे वगैरे. आता जो आपण जात आहोत ते थोडंसं उच्च शिक्षणाकडे जात आहोत. त्यामध्ये साहजिकच संशोधन हा फार महत्त्वाचा भाग ठरतो आणि म्हणून आता आपण इथून पुढं जरा थोडंसं गांभीर्याने इकडं पाहणं, याचा थोडासा बारकाईने अभ्यास करणं अत्यंत आवश्यक असं आहे. पाहूया की मी नेहमीच उल्लेख करत आलेलो आहोत की या पुस्तकामध्ये देखील म्हणजे आम्ही जे पुस्तक लिहिलं आहे त्या पुस्तकामध्ये हा जो घटक आहे हा घटक देखील यांनी खूप मोठी जागा व्यापलेली आहे. कारण ह्याचे खूप बारकावे पाहणं आवश्यक असतं आणि तुम्ही देखील बारकाईने त्याचा अभ्यास करणं अपेक्षित असतं. कारण आपल्याला जर परीक्षा ही नाही आता अलीकडच्या भाषेत सांगायचं म्हणजे याला क्रॅक करायची आहे, म्हणजे आम्ही आमच्या भाषेत सांगायचं तर सेट पास व्हायचं आहे आपल्याला, तर आपल्याला या गोष्टी फार बारकाईने पाहायला पाहिजेत. आजचा जो आपला विषय आहे तो रिसर्च मेथडॉलॉजी सुरुवात होतो. आता संशोधन म्हणजे काय, संशोधनाचा अर्थ काय होतो पहा. तर असं म्हणले पहा की रिसर्च इज ए केअरफुल इन्व्हेस्टिगेशन or inquiry specially to search for new facts in any branch of knowledge. म्हणजे ज्ञानाचं कुठलंही क्षेत्र असेल तर त्या नवीन क्षेत्रामध्ये अत्यंत सिस्टमॅटिक किंवा ज्याला आपण काय म्हणूया शिस्तबद्ध असं शोध घेणं त्या ज्ञानाचा किंवा त्या ठिकाणच्या तथ्यांचा शोध घेणं म्हणजे संशोधन होय. आणि इथं एनी डिसिप्लिन म्हणल्यामुळे म्हणून आपण पाहतो पहा आपण PhD असं म्हणतो पहा बऱ्याच वेळेला. तर त्या ठिकाणी PhD असं म्हणण्याचा उद्देश काय असतो पहा, तर डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी. याचा अर्थ फिलॉसॉफी म्हणजे काय, तर सर्व विषयांचं मूळ हे फिलॉसॉफीमध्ये आहे. आणि म्हणून ज्यावेळेला हा विद्यार्थी PhD होतो त्यावेळेला त्यांनी ह्या सर्व विषयामध्ये एक विवक्षित ज्ञान मिळवलेलं असे आपण गृहीत धरतो. तर या ठिकाणी रिसर्चमध्ये आणि कसं म्हणलं किंवा केअरफुल इन्व्हेस्टिगेशन अत्यंत काळजीपूर्वक आहे. जसं की जाता जाता सहज कुठली गोष्ट आपण करणार नाही, अत्यंत तार्किकतेनं याचा अभ्यास करावा लागतो. नंतर दुसरी त्याची व्याख्या म्हणून म्हणजे पाहतो ही पहिला जी होता आपण डिक्शनरी मिनिंग पाहिला. दुसरं आपण म्हणलं की रिसर्च इज ए प्रोसेस ऑफ स्टेप्स यूज टू कलेक्ट अँड ॲनालाइज इन्फॉर्मेशन टू इन्क्रीज आवर अंडरस्टँडिंग ऑफ टॉपिक ऑर इश्यू. म्हणजे या ठिकाणी अपेक्षित काय आपल्याला पहा, हे काय म्हणलेलं आहे इथं क्रिसवेल हा एक लेखक आहे, तो काय म्हणतो, प्रोसेस ऑफ स्टेप्स इन्वॉल्व इन कलेक्ट अँड ॲनालाइज. म्हणजे कुठून तरी माहिती गोळा करायची आहे, तिचं ॲनालिसिस करायचं आहे, त्याचं ॲनालिसिस माहितीचं ॲनालिसिस करायचं आहे. कशासाठी, इन्क्रीज आवर अंडरस्टँडिंग, म्हणजे एखाद्या विशिष्ट विषयाबद्दलची आपली समज वाढवण्यासाठी म्हणून काही माहिती गोळा करायची, ती ॲनालाइज करायची आणि त्याच्यावर काही एका निष्कर्षाला पोहोचायचं असतं. आणि कशासाठी, तर विशिष्ट विषयाचं ज्ञान वाढवण्यासाठी. ह्याला आपण म्हणतो संशोधन. म्हणजे विशिष्ट वेगळ्या भाषेत किंवा वेगळ्या पद्धतीने आपलं असं म्हणता येईल की विशिष्ट ज्ञान प्राप्त करण्यासाठी आपण अत्यंत योग्य रीतीनं ज्या पायऱ्या वापरतो आणि ज्या पायऱ्याच्या साहाय्यानं आपण माहिती गोळा करतो आणि विश्लेषण करतो, त्या सर्व प्रक्रियेला आपण संशोधन असं म्हणतो. दुसरी जी एक उच्च व्याख्या अशी आहे की रिसर्च may be defined as a systematic method of discovering new facts or verifying old facts, their sequences, interrelationships, causal explanation, and the natural laws which governs them. थोडी मोठी व्याख्या आहे परंतु खूप अर्थपूर्ण अशी व्याख्या पहा. काय म्हणलेलं आहे इथं, काय म्हणतो, रिसर्च मे बी डिफाईन्ड ॲज सिस्टमॅटिक मेथड ऑफ डिस्कवरिंग. म्हणजे मगाशी जे आपण म्हणतो तसा हा भाग आहे की आपण म्हणतो आहे की ही अत्यंत सिस्टमॅटिक अशी पद्धत आहे. कशाची, डिस्कवरिंग न्यू फॅक्ट्स, म्हणजे नवीन काही वास्तव किंवा तथ्य जे आहेत त्यांचा शोध घेण्याची, तसंच काही जुन्या गोष्टी आहेत त्या व्हेरीफाय करण्याची. म्हणजे काही वेळा असं होतं पहा, संशोधन केवळ संशोधन आपण नवीनच असतं असं नाही, कारण जुन्या गोष्टी आहेत त्या गोष्टी देखील आपण व्हेरीफाय करतो. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या सायकॉलॉजिस्टने काही एखादा सिद्धांत मांडलेला असतो आणि मला नाही पटत तो सिद्धांत, मला पटत नाही त्या माणसाचं म्हणणं,
तर मग मी काय करतो, तर तो सिद्धांत चुकीचा आहे किंवा बरोबर आहे हे पाहण्यासाठी माहिती गोळा करतो, त्याचे ॲनालिसिस करतो आणि एका विशिष्ट पद्धतीने करतो, अत्यंत सिस्टमॅटिक अशा पद्धतीने करतो. आणि ही जी काही पद्धत आहे आणि काय करतो, जी माहिती आपण गोळा करतो म्हणजे कशासाठी, ओल्ड फॅक्ट्सचा आपण व्हेरीफाय करायचं आहे. जसं नवीन फॅक्ट शोधण्यासाठी करतो तसंच ज्या जुन्या गोष्टी आहेत त्या पडताळण्यासाठी सुद्धा आपण ही माहिती गोळा करत असतो आणि एका विशिष्ट क्रमानं त्यांच्यातला संबंध पाहत असतो, त्यातला कार्यकारण भाव पाहतो. आणि हा जो सगळा भाग आहे हे सगळं नॅचरल लॉज जे निसर्ग नियम आहेत ते कसे नियंत्रित करतात याचा अभ्यास म्हणजे संशोधन. याचं आपलं मराठीत थोडंसं मी असा प्रयत्न केलेला आहे की आपल्याला ह्याच्यावरून एक साधारण ढोबळ अशी किंवा स्थूलमानाची व्याख्या कशी करता येईल. तर मग असं म्हणलं ही एक तार्किकतेने विचार करण्याची प्रक्रिया, ही एक चौकशी करण्याची व शोधण्याची प्रक्रिया आहे. ही अत्यंत पद्धतशीर नियंत्रण करण्याची पद्धत आहे. ही माहिती गोळा करण्याची व त्या माहिती वर्गीकरण करण्याची व अर्थनिर्वचन करण्याची शास्त्रीय पद्धती आहे. म्हणजे संशोधन काय काय आलं इथं, ही एक तार्किकतेने विचार करण्याची प्रक्रिया आहे. आता तार्किकतेनं हे करण्याची प्रक्रिया म्हणजे काय, तर केवळ माहिती गोळा करून चालत नाही. लक्षात घ्या, त्यामध्ये एखादी लॉजिक असायला पाहिजे, तर्क असला पाहिजे. तर्काच्या कसोटीवर ते ज्ञान कधी माहिती तुम्ही गोळा करत असता, कुठल्या तरी तर्काच्या आधारानं ती गोळा केली पाहिजे, तर्काच्या आधारानंच त्याचं विश्लेषण केलं पाहिजे, या ठिकाणी अशी अपेक्षा असते. तसं असं म्हणलं की तार्किक विचार करण्याची प्रक्रिया तसेच ही एक चौकशी करण्याची म्हणजे इन्क्वायरी करण्याची प्रक्रिया आहे, काही शोध घेण्याची प्रक्रिया आहे आणि ही अत्यंत पद्धतशीर नियंत्रण करण्याची पद्धत आहे. तसंच ही माहिती गोळा करण्याची जशी पद्धत आहे तसं त्याचं विश्लेषण करण्याची देखील ही पद्धत आहे. आणि कशासाठी काय माहिती गोळा करायची, कशासाठी विश्लेषण करायचं, तर त्याच्यातून काहीतरी नवीन आपल्याला अर्थनिर्वचन व्हायला पाहिजे, काहीतरी नवीन काही निष्कर्षाला आपण पोचलो पाहिजे. हे सगळं नवीन निष्कर्षाला पोचण्यासाठी म्हणून, नवीन एका नियमाला पोचण्यासाठी म्हणून जे सगळं आपण खटाटोप करतो, अत्यंत तार्किकतेनं खटाटोप करतो, अत्यंत सिस्टमॅटिक पद्धतीनं हा सगळा खटाटोप करत असतो. हा जो खटाटोप आहे हा सगळा खटाटोप आपण या ठिकाणी करत असतो, लक्षात घ्या. आणि मग हे जे हा खटाटोप आहे ह्यालाच आपण म्हणलं आहे संशोधन. आता या ठिकाणी हे जे काय आपण म्हणले सारखं प्रत्येक वेळा आम्ही शब्द वापरला सिस्टमॅटिक आहे म्हणजे काय, लक्षात घ्या की ही सिस्टमॅटिक म्हणजे तरी काय शेवटी, तर सिस्टमॅटिक म्हणजे संशोधनामध्ये वैज्ञानिक पद्धतीचाच वापर केला जातो, ज्याला सायंटिफिक मेथड असं आपण म्हणतो. ही जी सायंटिफिक मेथड आहे हे सायंटिफिक मेथड म्हणजे तरी काय, तर वैज्ञानिक पद्धती म्हणजे ज्या पद्धतीमध्ये तथ्यांचे, ज्याला आपण फॅक्ट्स म्हणतो इंग्रजीमध्ये, तथ्यांचे क्रमबद्ध निरीक्षण, त्यांचं वर्गीकरण आणि निर्वचन म्हणजे अर्थनिर्वचन यांचा समावेश असतो. म्हणजे सायंटिफिक मेथड आणि मी म्हणल्याप्रमाणे सिस्टमिक ज्यावेळा आपण शब्द वापरतो आहे त्याचं अभिप्रेत काय आहे, तर सायंटिफिक मेथड. तर सायंटिफिक मेथड म्हणजे पुन्हा काय, तर ज्या पद्धतीमध्ये तथ्यांचे क्रमबद्ध निरीक्षण, त्यांचं वर्गीकरण आणि अर्थनिर्वचन यांचा समावेश असतो म्हणजे वैज्ञानिक पद्धती होय. आता या वैज्ञानिक पद्धतीच्या काही पायऱ्या आहेत. म्हणजे आपल्याला संशोधन करायचं आहे, माहिती गोळा करायची आहे, त्याच्यावरून काहीतरी त्यातलं संबंध पाहायचा आहे, त्याचं विश्लेषण करायचं आहे आणि काही एका निष्कर्षाला पोहोचायचं आहे. हे सगळं जे आहे त्याला आपण संशोधन म्हणलेलं आहे. मग हे संशोधन करण्यासाठी म्हणून आपण वैज्ञानिक पद्धती वापरायचं ठरवलं. आता या वैज्ञानिक पद्धतीच्या पायऱ्या कोणत्या आहेत मग, तर पहिली पायरी म्हणजे समस्येची ओळख व निश्चितीकरण. म्हणजे जी समस्या आपल्याला ज्या शोधायचं आहे, काय शोधायचं आहे मला असं शोधायचं आहे की बेकारी, देशातली समजा बेकारी आहे, बेकारी आणि गुन्हेगारी याचा काही संबंध आहे का, असं मला शोधायचं आहे. मग आता हे नुसतं आपण ढोबळपणे म्हणलं की मला हे शोधायचं आहे, तर नुसतं असं म्हणून चालणार नाही. मग आपल्याला काय करायला पाहिजे, ती आपल्याला समस्या ही नक्की केली पाहिजे. किंवा कुठल्या गुन्हेगारी, तरुणामध्ये असणारी बेकारी, का संपूर्ण देशामध्ये असणारी बेकारी, का माझ्या जिल्ह्यामध्ये असणारी बेकारी म्हणजे काय, गुन्हेगारी म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी नीट लक्षात घेऊन मग आपली जी काही समस्या असेल ती आपल्याला समस्या निश्चित केली पाहिजे. मला या समस्येची सोडवणूक करायची आहे. जर सोडवणूक समस्येची करायची असेल
तर मुळात आपल्याला ती समस्या नीट माहिती असणं आवश्यक आहे. जर समस्याच नीट समजलेली नसेल तर त्याची जी उत्तरं आहेत तर ती उत्तरं चुकीची येतील. मग म्हणजे त्या समस्येचं सोल्युशन तुम्हाला मिळणार असं नाही. दुसरी पायरी आहे ती परिकल्पना मांडणे. परिकल्पना म्हणजे तरी काय, आपण मी पुढच्या कुठल्या लेक्चरमध्ये जे सविस्तर सांगेन, पण या ठिकाणी थोडंसं तुम्हाला उल्लेख करतो. परिकल्पना म्हणजे काय, तर मी एक अंदाज करणं किंवा काय केल्यावर ही गुन्हेगारी कमी होईल. तर मला असं वाटतं की बा बेकारी जर आपण कमी केली किंवा या ठिकाणी या तरुणांना व्यवसाय शिक्षण दिलं तर कदाचित बेकारी कमी होईल असं मला वाटतं. हे मला वाटणं जे म्हणतो आपण त्याला म्हणतात परिकल्पना. आता हे जे आहे, ही जी परिकल्पना आपण जे म्हणतो आहे, तर हे आता हे माझं वाटणं. पण नुसतं माझं वाटणं असून चालत नाही, त्याला काहीतरी आधार लागतो. अभ्यासाचा आधार लागतो, अनुभवाचा आधार लागतो, कुठल्या काही पूर्वीच्या संशोधनाचा आधार लागतो. त्या संशोधनाच्या आधारानं, त्या अभ्यासाच्या आधारानं, अनुभवाच्या आधारानं, तर्काच्या आधारानं आपण असे काहीतरी स्वतःचं जे एक मत किंवा एक विचार मांडत असतो त्याला आपण म्हणतो परिकल्पना. ही परिकल्पना मांडायची असते. आणि मग म्हणजे आता पहा, मी असं म्हणलं की बा गुन्हेगारी आणि बेकारी आणि गुन्हेगारी यांचा संबंध आहे असं मला वाटतं आहे. किंवा ही समस्या आहे, ह्याची सोडून होण्यासाठी जर आपण मुलांना व्यवसाय शिक्षण दिलं तर ही बेकारी कमी होईल आणि त्याच्यामुळे गुन्हेगारी कमी होईल असं मला वाटतं. तर ही तुमची परिकल्पना झाली, लक्षात घ्या. तर अशी परिकल्पना मांडणं ही पुढची पायरी. तिसरी पायरी आहे ती समस्येचे निश्चित उत्तर शोधण्यासाठी माहिती संकलन. आता तुम्ही ठरवलं की बा नाही, व्यवसाय शिक्षण जर आपण त्यांना दिलं तर बेकारी कमी होईल असं मला वाटत होतं, म्हणून मी असं म्हणलं की असं दिलं पाहिजे तर मग ते होईल. मग यासाठी जे तुम्हाला जे वाटणं आहे, तुमचा जो अंदाज आहे, त्या संदर्भात तुम्हाला काहीतरी आपल्याला माहिती गोळा केली पाहिजे की जे तुम्ही म्हणता त्याला काहीतरी आधार शोधले पाहिजेत. नुसतं असं म्हणून नाही आपल्याला चालणार. आणि म्हणून मग आपण काय करतो, माहिती गोळा करतो आहे. नाही तर कशी माहिती गोळा केली, मग काय केलं मी की इतर देशामध्ये काय परिस्थिती आहे, तिथं बेकारी आणि गुन्हेगारी काय संबंध आहे का, तिथं व्यवसाय शिक्षण दिलं जातं का, व्यवसाय शिक्षण दिलं जात असेल तर तिथली गुन्हेगारी कमी झाली का, की ज्या भागामध्ये लोकांच्यामध्ये बेकारी नाही असं आपण समजूया तिथं गुन्हेगारी कमी आहे का. काय तर या ठिकाणी अशासाठी आपल्याला माहिती गोळा करायची असते. ही माहिती आपण गोळा केली त्याचं मग आपल्याला ॲनालिसिसही करावं लागतं की ती सगळी माहिती विश्लेषित करायची आहे आणि मग त्या ह्याच्यावरून आपण एका विषयी आपलं उत्तर काढणार. ही जी माहिती आपण गोळा केली, त्या माहिती गोळा केल्यानंतर त्याच्यावरून काय आपण निष्कर्षाला येणार, त्याचं विश्लेषण करणार आणि ते विश्लेषण करून मग काही निष्कर्षाला येणार किंवा आपण जे म्हणतो आहे त्यात हे असं जर तथ्य आहे. कदाचित असं होईल की मी जे म्हणलं होतं, मी जे कल्पना मांडली होती ती कदाचित चुकीची पण ठरेल. ते सुद्धा संशोधनच आहे, लक्षात घ्या. असं नाही की तुम्हाला जे वाटलं ते खरं व्हायला पाहिजे म्हणजे संशोधन. कदाचित तुम्ही जे हायपोथेसिस मांडली, जी परिकल्पना मांडली होती ती कदाचित चुकीची ठरेल की नाही. असं आढळून आलं की ज्या देशामध्ये किंवा ज्या प्रदेशामध्ये बेकारी, गुन्हेगारी आणि बेकारी असं आपण जेव्हा म्हणतो आहे की ज्या प्रदेशामध्ये बेकारी कमी आहे तर तिथं गुन्हेगारी कमी आहे का, मग तर तसं काय झालेलं आहे का. तसं झालं, समजा असं झालं की या एक विशिष्ट प्रदेश आहे किंवा एखादा विशिष्ट देश आहे, त्या ठिकाणी बेकारी जी आहे ती बेकारी खूप कमी आहे पण तरी गुन्हेगारी जास्त आहे असं एखादं तुम्हाला आढळलं आणि मग तुम्ही जे म्हणलं होतं, तुम्ही जे मांडलं होतं, तुम्ही परिकल्पना मांडली होती ती कदाचित चुकीची ठरेल. पण संशोधन तर झालंच, मग त्याला हे देखील संशोधनच आहे की मग आपली जी परिकल्पना आपण मांडली होती ही परिकल्पना पण तपासून पाहा. कशाच्या आधारे तपासली आपण, तर आत्ता जी आपल्याला माहिती गोळा झाली, समजा अशी कल्पना करा आपण 10 देशांची माहिती गोळा केली, 10 प्रदेशांची माहिती केली किंवा 10 व्यवसायांची माहिती केली किंवा काय 100 बेकार लोकांची, तरुणांची माहिती गोळा केली, अशी वेगळ्या प्रकारची माहिती गोळा केलेली आहे. ह्या माहिती गोळा केल्यानंतर ते ॲनालिसिस केलं आणि आपण जे कशी आपण म्हणत होतो की जी आपण कल्पना मांडली होती, परिकल्पना मांडली होती की त्या अनुषंगानं की ते माहितीचा उपयोग करून की आपण जी परिकल्पना त्याची चाचणी घेणं, ते टेस्ट करणं हा शेवटचा भाग असतो. आणि मग असं म्हणलं तुम्हाला की ह्या माझ्या मला दिसून आलं की आम्ही जे म्हणलं होतं ते बरोबर आहे
किंवा मी जे म्हणत होतो किंवा मी समजत होतो की मी जी परिकल्पना मांडली ती चुकीची आहे, तर ही शेवटची पायरी असते पद्धतीमधली. तर ही जी पद्धत आहे, हीच पद्धत कुठल्या प्रकारचं संशोधन असलं तरी संशोधनासाठी वैज्ञानिक पद्धतीचाच अवलंब करायचा असतो. ही संशोधनाची विशिष्ट, लक्षात घ्या, वैशिष्ट्यपूर्ण पद्धती आहे. आता या ठिकाणी संशोधनाची वैशिष्ट्ये काय आहेत, कशाला आपण संशोधनाची वैशिष्ट्य म्हणतो आपण, तर संशोधन हे वस्तुनिष्ठ असावं लागतं. लक्षात घ्या, म्हणजे त्याच्या अगदी समस्यानिश्चितीपासून तुम्ही जी माहिती गोळा करता, ती माहिती गोळा केलेली माहिती, त्याचं ॲनालिसिस केलेलं, तुम्ही काढलेले निष्कर्ष, या सगळ्यामध्ये वस्तुनिष्ठता असली पाहिजे. म्हणजे ती माहिती कुणी जरी तपासली तरी त्याच्यामध्ये फरक होता कामा नये, कुणी जरी ते पडताळून पाहिलं तरी त्याचं उत्तर बदलता कामा नये. म्हणून वैशिष्ट्य असं असतं. लक्षात घ्या, संशोधन सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य कोणतं असेल तर वस्तुनिष्ठते वैशिष्ट्य. दुसरं आहे विश्वसनीयता. म्हणजे तुम्ही जे निष्कर्ष काढला तुमच्या संशोधनावरून, तुमच्या माहितीवरून, तुमच्या माहितीच्या विश्लेषणाच्या आधारानं, तर ते तुमचा निष्कर्ष हा विश्वसनीय असला पाहिजे. म्हणजे तो कधीही कुठेही कुणीही तपासला तरी त्याच ते उत्तर आलं पाहिजे. म्हणजे मी जे काही निष्कर्ष काढला आहे तोच निष्कर्ष कुणीही कुठेही तपासला तरी तो बदलता कामा नये. त्याला आपण म्हणतो विश्वसनीयता. नंतर व्हॅलिडिटी म्हणजे किंवा सप्रमाणता मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो. म्हणजे काय, तर ज्यासाठी म्हणे काम केलेलं आहे, ज्यासाठी मी संशोधन करायचं ठरवलं, त्याचसाठीची माहिती गोळा केली गेली का, त्याच संदर्भ निष्कर्ष आले का. बऱ्याच वेळा असं होतं, आपण एक ठरवतो एक आणि वेगळीच माहिती गोळा करतो आपण, कारण निष्कर्ष जे आले ते वेगळेच आले, तर उपयोग नाही ना. तर ते जे आहे, ज्यासाठी आपण हे काम केलेलं आहे की बरोबर ते त्याचसाठी आपण वापरले गेलेले का. म्हणजे माहिती गोळा केली कशासाठी केलेली, आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण जो संबंध जोडायचं ठरवलं होतं तर त्या संबंधात त्या माहितीतून काही निघतो का, काही उपयोग होतो का त्याला. तर अशा अर्थानं ती जे काही व्हॅलिड ज्याला म्हणतो आपण, त्याची व्हॅलिडिटी त्या संशोधनाची असते. नंतर ॲक्युरसी. संशोधनातली जी तुम्ही पद्धत वापरता, जी संशोधनासाठी साधनं वापरता, ह्या प्रत्येक ठिकाणी अचूकता अपेक्षित आहे. अगदी तिच्या उद्दिष्टापासून ते अगदी त्याच्या निष्कर्षापर्यंत प्रत्येक गोष्ट ही तुमची अचूकच असावी लागते. लक्षात घ्या, कारण ही असं येरागबायचं काम नाही. लक्षात घ्या, हे जाता करायचं काम नाही आहे. हे अत्यंत काळजीपूर्वक, अत्यंत अभ्यासूपणे, अत्यंत सिन्सिअरली करायचं काम आहे. अत्यंत जिकिरीचं काम आहे, अत्यंत कष्टाचंही काम आहे. आणि हे फार अचूकपणे केलं पाहिजे, कारण हे जे संशोधन आहे, तुमचे जे निष्कर्ष आहेत, त्याच्यावर समाजातल्या विद्वानांचा, अभ्यासकांचा एक पुरेपूर विश्वास असतो की ते नाही, संशोधन असं सिद्ध, आपण म्हणतो बोलताना सुद्धा बऱ्याच वेळेला संशोधनानं हे सिद्ध झालेलं आहे, म्हणजे आपण असं म्हणतो की त्या अर्थी खोटं असणारच नाही अशी मान्यता असते. म्हणून ॲक्युरसी फार महत्त्वाची गोष्ट असते. नंतर सामान्यीकरण किंवा जनरलायझेशन. म्हणजे काय, तर समजा मी एक प्रयोग केला, माझ्या घरातच प्रयोग केला फक्त, आणि माझ्या घरातल्या माझ्यापुरताच उपयोग असेल तर त्या संशोधनाला फारसं महत्त्व उरत नाही. लक्षात घ्या, मी केलेलं संशोधन आहे, त्या संशोधनाचे निष्कर्ष जे आहेत त्याचं सामान्यीकरण ते कुठे सगळीकडे आपल्याला त्याचा वापरता आला पाहिजे. म्हणजे न्यूटननं जो काही सिद्धांत मांडला तो सगळ्या जगामध्ये अप्लाय झाला नव्हतो, कुठेही त्याचं सामान्यीकरण करता आलं. पण मी माझं ज्ञान आहे सर, मला माहिती आहे की मी माझ्या घरात केलेलं आहे, असं नाही चालणार. तुम्ही जे संशोधन करता त्याचे जे निष्कर्ष असतील त्याचं सामान्यीकरण होणं अत्यंत आवश्यक असतं. नंतर अनुभवजन्यता, त्याला आपण असं म्हणलं की एम्पिरिकल किंवा एम्पिरिसिटी असंही म्हणतो आपण. तर म्हणजे काय, तर जे संशोधन करता तुम्ही ते अनुभवातून आलेलं असलं पाहिजे, प्रयोगातून आलेलं असलं पाहिजे, अनेका गोष्टीतून आलं पाहिजे. म्हणजे काय होतं बऱ्याच वेळा पहा की केवळ मला वाटलं म्हणून नाही चालणार तुम्हाला, तर अनेक गोष्टी पडताळून पाहिल्यानंतर, अनेक गोष्टींचा अनुभव घेतल्यानंतर त्या एका निष्कर्षाला आपण पोचतो. आणि म्हणून त्याला आपण म्हणतो की अनुभवजन्यता ही एक संशोधनाचं वैशिष्ट्य आहे. नंतर सिस्टमॅटिक किंवा शिस्तबद्धता. ते तर मगाशी मी तुम्हाला उल्लेख केलेला आहे की अत्यंत सिस्टमॅटिकच हे सगळे त्याची मांडणी, म्हणजे अगदी त्याच्या समस्या निश्चितीपासून, त्याच्या उद्दिष्टापासून, त्याची परिकल्पना मांडण्यापासून, प्रत्यक्ष प्रयोग करण्यापासून, किंवा शैक्षणिक संशोधन साधनं वापरण्यामध्ये आणि त्याचे विश्लेषण करणं,
त्याचं वर्गीकरण करणं, माहितीचं वर्गीकरण करणं आणि एका विशिष्ट निष्कर्षाला पोहोचणं. ह्या सरावामध्ये एक प्रकारची शिस्तबद्धता अत्यंत आवश्यक असते, ज्याला आपण म्हणतो की सिस्टमॅटिक. म्हणून तर आपण सुरुवातीपासून म्हणलेलं आहे की सिस्टमॅटिक प्रोसेस, दिस इज अ सिस्टमॅटिक प्रोसेस. रिसर्च इज अ सिस्टमॅटिक प्रोसेस. कधीही असं चालत नाही, कुठेही असं चालत नाही, बिलकुल या ठिकाणी त्या ठिकाणी नाही. नंतर विश्वासार्हता, क्रेडिबिलिटी. म्हणजे तुम्ही जे संशोधन करता ते संशोधन विश्वासार्ह असलं पाहिजे. बऱ्याच वेळा असं होतं पहा, आत्ता आपण अलीकडं ऐकतो आहे काय खरं आपल्याला माहीत नाही, आपल्याला शंका लागते की चीननं कामोकामो कुठं संशोधन केलं. आपण असं म्हणतो की नाही त्याचं काय खरं आहे तेव्हा, किंवा अमुक एक कुठली कंपनी येते आणि ती म्हणते की आम्ही अमुक अशी आहे कोरोनावरची लस निर्माण केलेली आहे. मध्ये आपण थोडं टी व्हीवर ऐकलं असेल की बाबा रामदेवांची एक मुलाखत किंवा त्यांच्या त्या लसीबद्दल किंवा त्या औषधाबद्दल, तर त्याबद्दल लोकांना विश्वासार्हता नव्हती. म्हणजे असं चालत नाही, लक्षात घ्या. संशोधनामध्ये विश्वासार्हता पाहिजे की तुम्ही की नाही व्यक्ती त्यांनी जे केलं. आता विश्वासार्हता म्हणजे काय, ती व्यक्ती तर विश्वासार्ह लागते, पण नुसती व्यक्ती विश्वासार्ह असून चालत नाही. तर त्यानं जे काही पद्धतीने ते काम केलेलं आहे ती सगळी पद्धतच विश्वासार्ह असावी लागते. म्हणून आपण असं म्हणतो बघा, आता कालच मी अशी बातमी वाचली की ऑक्सफर्डला जी काही लस तयार होते आहे, तर त्या लसीबद्दल लोकांचा खूप भरोसा आहे लोकांना. का तर ते जे मेथड वापरतात सगळं काम करण्याची, तीच त्यांनी प्रसिद्ध केली असते, लोकांना माहिती करून दिली असते. मी लोकांना म्हणजे तुम्हाला नव्हे, जे काही विद्वान असतात, सायंटिस्ट असतात, संबंधित लोक असतात, आणि म्हणून त्यांची एक क्रेडिबिलिटी असते, त्यांची एक विश्वासार्हता असते. आणि म्हणून मग आपण असं म्हणतो की लोक असं म्हणतात सध्या की बाबा नाही, ऑक्सफर्डची लस आहे ही जास्त विश्वासार्ह आहे, आम्ही ऑक्सफर्डची लस घेणार. रशियाचे लस लोक अजून काही फारसं अनुकूल होत नाही. त्याचं कारण त्या प्रोसेसची, त्या प्रक्रियेची ही जी विश्वासार्हता असते. नंतर रिसर्च काय असतो का, तर सायक्लिकल असतो. सायक्लिकल म्हणजे काय पहा, संशोधन प्रक्रिया ही कधी थांबत नसते. म्हणजे आपण काहीतरी संशोधन केलं आणि एका निष्कर्षाला आपण पोहोचलो की तिथून पुढं दुसरं संशोधन सुरू होतं. म्हणजे दुसऱ्या एखादा संशोधक येतो, त्याला दुसरे काही तसं वाटतं, तुम्ही केलेलं त्याला काही वेळा पटत नाही, तो वेगळ्या पद्धतीने मांडणी करतो आणि तो पुन्हा काहीतरी सिद्ध करायचा प्रयत्न करतो. तुमचं चुकीचं आहे असंही म्हणतो काही वेळेला, किंवा म्हणतो नाही नाही हे संशोधन केलेलं आहे पूर्वीचं, हे बरोबर आहे, हे मला पटतं आहे. त्याचं पुन्हा ती संशोधन साखळी जी असते. किंबहुना आम्ही असं म्हणतो बऱ्याच वेळेला की जेव्हा आपण संशोधन करतो त्यावेळेला आपण मागच्या संशोधकाच्या खांद्यावर बसलेलो असतो. म्हणजे काय होतं पहा, मागच्या संशोधकाला जे दिसतं त्याच्यावरचं मला दिसतं, त्याच्या पुढचं, कारण माझी उंची वाढली असते. याचा अर्थ असा नसतो की तुम्ही उंच आहात म्हणून, कारण त्यांनी जे संशोधन केलं आहे त्याच्या पुढचं संशोधन तुम्ही करत असता आणि हे पुन्हा करत असता, लक्षात घ्या. अशा अर्थानं या ठिकाणी नंतर हे संशोधन जे असतं, रिसर्च असतो, हे अत्यंत लॉजिकल प्रक्रिया, तार्किक. मग अशी म्हणल्याप्रमाणे मला वाटतं, नाही तिथं आमकंच म्हणला, असली ढोबळ किंवा भाबडी भाषा तिथं चालत नाही. अत्यंत लॉजिकल, जर तरची, जसं आपण भूमितीमध्ये वगैरे वापरतो ना, लॉजिकल रिझनिंग किंवा ही जी आहे, अशीच भाषा या ठिकाणी असते. आणि अशाच पद्धतीनं प्रत्येक गोष्ट ही तर्काच्याच कष्टीतून आपण पाहतो. कुणाच्या वाटण्याचा कुणाचा इथं संबंध नसतो. म्हणजे अगदी मी मगाशी म्हणल्याप्रमाणे की अगदी उद्दिष्टापासून ते पार अगदी तुमचा प्रयोग संपूर्ण निष्कर्ष काढण्यापर्यंत, निष्कर्ष तपासण्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोष्ट ही तार्किकतेनंच ती केलेली असते. म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं, आम्ही PhDचा जेव्हा व्हायवा घेतो विद्यार्थ्यांचा, त्यावेळेला आम्ही नेहमी असं म्हणतो की ते अमुक काय, त्याला तो सांगतो काय वेळेला, नाही सर मला गाईडने सांगितलं. हे उत्तर चालत नसतं, लक्षात घ्या. गाईडने सांगितलं नाही, त्याला ते तर्कानं पटवून द्यावं लागतं. त्याने जे विधान केलेलं आहे हे विधान माझं तार्किकदृष्ट्या कसं बरोबर आहे हे त्याला ते पटवून द्यावं लागतं. आणि म्हणून या ठिकाणी तार्किकता अपेक्षित असते. नंतर रिप्लिकेबल, म्हणजे तो जे काही संशोधन असतं ते पुन्हा ते करता यायला पाहिजे, अशा पद्धतीची या ठिकाणी अपेक्षित असते. आता मगाशी म्हणल्याप्रमाणे ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत तपशीलवार आपण ह्या पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत. आपण हे अवश्य वाचा. आणि हे वाचून आता मग ह्याच्यावर काही प्रश्न विचारले जातील. प्रश्न मी तुम्हाला हे सगळं प्रकरण जेव्हा संपेल तेव्हा मी तुम्हाला ह्याचे प्रश्न देखील साधारणपणे नमुना प्रश्न म्हणून तुम्हाला देईन. पण मी म्हणलं तुम्हाला की प्रश्नापेक्षासुद्धा तुम्ही काय करा, तर तुम्ही हे अत्यंत बारकाईने सगळ्या कन्सेप्ट समजून घ्या. तर प्रश्न एक नमुना म्हणून तुम्हाला सांगतो कसं असू शकेल बा. मी एखादं विधान देईन
आणि ते विधान जे आहे यामध्ये संशोधनाची कोणतं वैशिष्ट्य आढळून येतं असं मिळणं. आणि खाली मी 4 वैशिष्ट्य तुम्हाला दिलेली असतील अशा पद्धतीचं असेल. म्हणजे किंवा वैज्ञानिक पद्धती जी आहे त्याच्या ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्याचा क्रम दिलेला असेल आणि त्या पायऱ्या उलट्या सुलट्या करून दिलेल्या असतील. कोणता क्रम बरोबर आहे तो तुम्हाला क्रम ठरवून द्यायचा असेल. तर या ठिकाणी आपण अशा पद्धतीनं हे पुस्तक आपण बारकाईने वाचावं आणि मग आपण या परीक्षेला सामोरं जावं. असं केलात तर निश्चितपणे आपण चांगल्या पद्धतीनं यशस्वी व्हाल अशी मी आशा करतो.